सध्या तर कीर्तनकार इतके झाले एकालाही हरिपाठ पाठ नाही. बाबा तुमच्या पाया पडून माफी मागून बोलतो, तिघाची बी, शास्त्रीची, तुमची, तिघांची माफी मागतो. आजची कीर्तनाची दशा म्हणजे फार दुर्दशा झालेली आहे. काही जे एक तर हरिपाठ पाठ नाही, नुसतं सकाळच्या पारी आंघोळ करायची, जनावराला पाणी मारतो तसं, गंध लावला का आज कुठं जायचं, फुल सांगवी, काय जीव देतो का तिथं कोणतो अभाव करी काय, इकडे काही साधना, रामकृष्ण हरी, हरिपाठ, काकडा, मंत्र, जप हे काहीच नाही ना. अहो कीर्तनकाराच्या तुमच्यासारख्याचं जाऊ द्या, बाजूला राहू द्या, पण कीर्तन जे करतात त्यांच्या तर पाठ पाहिजे की नाही, त्यांना तर काकडा यायला पाहिजे की नाही, त्यांना तर रामकृष्ण हरी मंत्राचा जपाची लोक रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही तो ह्या अख्ख्या घराण्यात कोणी जपला तो अवघड आहे बाबा. आई गाई माईन शिवाजी महाराज सांगितलं झालं कीर्तन, काय नाही त्याच्यामुळे काय तुमची त्यांची चूक नाही, सगळे पॉलिटिकल तुम्ही लोक आहेत आणि याला जबाबदार तुम्ही. 51,000 घेणार सोपा नाही बाबा, 51,000 घेतो, याला लाकडं घातले पाहिजे पहिले. 51 घेऊन काय सांगतो, पैशावर कीर्तन असतात का, लाज वाटायला पाहिजे. हा सगळा धंदा करून टाकला लोक आहे. त्याच्यामुळे तसं नका बोलते, तमाशा होईल आपलं. ते एक महत्वाचं आहे की बो संप्रदाय फार उज्ज्वल संप्रदाय आहे हा. ज्ञानोबारायाचा संप्रदाय, जगद्गुरु तुकोबारायाचा संप्रदाय, इकडे गुरुवर्य भगवान बाबांचा संप्रदाय, गुरुवर्य वामन भाऊ सारख्यांचा संप्रदाय, आदरणीय भीमसिंह महाराजांसारख्याचा संप्रदाय, मोठ्या बांचा संप्रदाय, घुले बाबांचा संप्रदाय, आदरणीय वंदनीय कुरेकर बाबांचा संप्रदाय, कुठेच रसातळाला नेऊन घालायची प्रक्रिया लावली महाराज. याला दोष मी त्या लोकांना देत नाही, बोलत नाही शब्द, कारण मी भाऊंच्या गावात आलो जिथं एवढ्या मोठ्या महात्म्याचा जन्म झाला, तिथं काही बोलणं उचित नाही. पण त्यांना जे अपेक्षित आहे ते बोललं पाहिजे. त्यांना हे अपेक्षित होतं का, नाही, ही चूक सगळी गाढव चूक, एवढंच बनेल मी, ही गाढव चूक बाबा समाजाची आहे. बरं आता इथं कीर्तन झालं, एखादा आणला बिचारा वारकरी, त्याचं कीर्तन केलं, लोक म्हणते हे बा काही म्हणा नाही, पहिलं याला चेचलं पाहिजे हो, बाकी गेलं मग पहिलं ह्यो ठोकला का मग सगळं निवांत होईल. काय बरं आहे का, साधन आहे का? आजच्या कीर्तनकार करणारी जी ठराविक मंडळी सोडा, मी वस्तुस्थिती बोलतो, महादेव महाराज वस्तुस्थिती बोलतो. हरिपाठ पाठ नसावा इतकं लाज गेल्यासारखं कीर्तनकार म्हणावं मी कीर्तनकार आहे. काकडायच्या ज्याला जाण नाही त्यांनी म्हणावं मी माझी तारीख आहे, मी कीर्तन आहे. अरे काही काही गळ्यात कीर्तनापुरते माळी घालतात, इतके लाज सोडलेले लोक आहेत सध्या. आणि या लोकांना काय तोंड दाखवायचं. इथं काय झालं का, तेवढे ते 2-4 काय आई माझी बरं तुपली आहे ना, आम्ही आभाळातून पडलो का, नाही तुझी आई आहे ना, आम्ही काय आम्हाला शिदोडावाने पडलो का काय सगळे खाली. काय तुम्ही हसतान, काय ऐकतान, काय तरा करता हे तुम्हाला कळू नये. अरे जेणे करून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, हे तुम्हाला कळू नये. त्याच्यामुळं सुख भोगत नाही तुम्ही, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सुख भोगायचं असलं तर संताकडे जा, पण ते संत कीर्तनकार म्हणजे संत नाही हो. कीर्तन केलं म्हणजे कीर्तन करिता नवती ते संत. मग तुम्ही त्या संताकडे जा, तिथं तुमच्या जीवनाचं कल्याण. इथं पैसे उधळून काय बरं, एवढे पैसे दिले काय फायदा त्या पैशाचा. लोक असे त्यांना ते नाही घेतच नव्हते. ते मी 10,000 वाढिले, माझी जुनी ओळख होती त्याच्यावर मी 10,000 वाढिले, कशाला तू थडा घातला तो, तुला तो या घरच्या पैशाचा घाल ना त्याच्या 10-12, तुला घरचे घालायला रोग आला का. परस्पर गाव गेले, हनुमान बाहेर शेपटी आली फिरत सगळीकडे.
कशाला रे तू? नाही माझं तळतळीचं बोलणं आहे, तुम्हाला दात काढायला बोलत नाही मी. हे माझं तळतळीचं आहे. आवाज त्याच्या करता चांगले चांगले सप्ताहातले कीर्तन सुद्धा बोगस व्हायला लागले बाबा. कारण ज्याला देवाचं नाव नाही, ज्याला अंतःकरणात काही करुणा नाही, ज्याची काही साधना नाही, ज्याला काही राम हा शब्द कळत नाही, आणि अशा लोकांचं हे याच्यामुळे तुम्ही जे सुखी होत नाही याचं कारण आहे. या अशा कीर्तनामुळे तुमचे असणारे विषय आणखीन फोपावले जातात. मग कीर्तनाला गेले काय, तमाशा पाहिला काय आणि पिक्चर पाहिला काय, सगळं सारखं आहे महाराज. हे तुमच्या लक्षात येऊ नये. समाजाच्याच प्रत्येक जागा असते. मंदिरात सिनेमाचे गाणे वाजव का? हा का नाही? ए तुम्ही जा बरोबर सगळी इथून तुमचा मा मिळालेलं तुम्ही काय म्हणजे असं कुठं मंदिरात पिक्चरचे गाणे वाजवावे का? का वाजू नये? का वाजू नये? प्रार्थनास्थळी देवाचं अधिष्ठान आहे, तिथे माणसं निर्मळ होतात, पवित्र होतात, स्वच्छ होतात. तिथं वाजू नये? घरात चालतं का नाही? घरात आपल्या घरात अरे तुम्ही घर इकून टाकले का? नाही आपल्या घरात चालतं का नाही? चालतं. कारण ते बापाला नाही आवडलं, आईला नाही आवडलं तर पोराला आवडतं, आणि पोरापुढे काही चालत नाही. तुम्हाला माहितीये का लग्न या शब्द